Yeah.
साठविला हरी जी हृदया मंदिर हृदया मंदिर जी हृदया कैची भय चिंता मग कैची भय हरी हला हता मग कैची भय चिंता मग कैची भय शांति सकले रसावा हरि
विठोबार कुमारी विठोबार साठाविला हारे साठाविला हारे साठाविला हारे साठाविला Hare
झाला सुफल त्याची 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 साठविला हरी जिरधया मंदिरे त्याची सरली धर झालं सुफल व्यापार. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या भंगामधून त्या हरिभक्ताचं वर्णन करतात ज्यानं त्या भगवंताला आपल्या हृदयामध्ये साठवलं, आपल्या सेवेनं ज्यानं त्याला ऋणायत केलं, त्याचं येणं जाणं हेलपाटे घालणं, त्याचं जन्मणं आणि मरणं हे संपून जातं. म्हणून त्या हरिभक्ताचं वर्णन महाराज इथं करतात. आयुष्यामध्ये माणसं जी काही चांगली वाईट कर्म करतात त्या कर्माचे भोग हे प्रत्येकाला भोगावे लागतात. आपण ते भोगत असतो, राहिलेलं भोगत असतो. या जन्मात पुन्हा हातून कर्म होतच असतात, त्याचे भोग आपण भोगत असतो. पण अंतकालापर्यंत मरायच्या वेळेपर्यंत सगळे भोगून संपत नाही, काहीतरी उरतं. हे उरलेलं भोगण्यासाठी म्हणून मेल्यानंतर दुसरं शरीर घेऊन जन्माला यायचं. जे काही पाठीमागचं राहिलेलं असेल ते भोगायला सुरू करायचं. अगदी इंजेक्शनच्या सुईच्या रूपानं असेल, अन्य रूपानं असेल, पण जन्माला आल्यापासून उरलेलं आपण भोगत असतो. त्या जन्मात पुन्हा हातून कर्म होतच असतात, त्याचेही भोग आपण भोगत असतो. पण पुन्हा अंतकालापर्यंत सगळे भोगून संपत नाही, काहीतरी उरतं. हे उरलेलं भोगण्यासाठी म्हणून मेल्यानंतर जन्माला यायचं, जन्माला आलं की मारायचं, मेलं की पुन्हा जन्माला यायचं, जन्माला आलं की पुन्हा मारायचं. याचं नाव संसार. याला भवनदी म्हणतात, भवसागर म्हणतात. जे काही उरलेलं असेल ते भोगण्यासाठीच आपण येत असतो. ज्ञानोबा सांगतात, कर्मी जय उररे तय ती सुख दुःखी फळावे, तया ते भोगावया यावे देहाय का. ते भोगण्यासाठीच आपण जन्माला येतो, यातनं आपली सुटका नाही. याला भवसिंधू म्हणतात, भवसागर म्हणतात. हा पार करणं फार अवघड आहे, फार कठीण आहे. महाराज वर्णन करतात, संसार सिंधू हा दुस्तर,
जन्माया भवसागर पार करणं फार अवघड संसार सिंधू हा दुस्तर नुलंघले उल्लंघित पर बहुत वाहविले दूर न लगे तीर पहिलं थडी. ह्यातनं कुणी सुटलेलं नाही, तुम्ही आम्ही सुटलेलो नाहीत, ऋषी मुनी सुटलेले नाहीत, देवादिक सुद्धा यातनं सुटलेले नाहीत. एक ऐकलेला प्रसंग आहे, जुन्या कीर्तनकाराकडनं ऐकलेला आहे म्हणून सांगतो. प्रभू रामचंद्र वनवासाला निघाले. वाटेनं जाताना एखाद्या ऋषीचा आश्रम लागला तर मग त्यांच्याकडे 2 दिवस 3 दिवस मुक्काम करायचं, पुन्हा पुढं चालायचं. एखाद्या ऋषीच्या कानावरती वार्ता गेली की प्रभू रामचंद्र याच वाटेनं निघालेले आहेत, या मार्गानं चाललेत, हे समजलं, आपला एखादा शिष्य त्यांच्याकडे पाठवायचा आणि विनंती करायची, प्रभू आपण याच मार्गाने चाललेले आहात, आमचा आश्रम या मार्गावरतीच आहे, आपली पायधूळ तेवढी आमच्या आश्रमाला लागू द्या. शरभंगो नावाची एक ऋषी, त्यांच्या कानावरती ही वार्ता गेली की प्रभू रामचंद्र याच दिशेनं या मार्गानं चाललेले आहेत, आपल्या एका शिष्याला पाठवलं आणि आश्रमाला येण्याची विनंती केली. यायचं कबूल केलं, यायचा दिवसही उजाडला. पण एक अडचण अशी होती, ह्या ऋषींच्या सगळ्या अंगाला जखमा झालेल्या होत्या, छिद्र पडलेली आणि त्यातनं सारखं रक्त आणि पोहायचं, त्याची दुर्गंधी सुटलेली असायची. आता प्रत्यक्ष भगवंत आपल्या घरी येणार आणि त्यांच्या पुढे हे असलं शरीर घेऊन जायचं कसं? पण तपश्चर्याच केलेली होती, साधनाच घडलेली होती. त्यांनी केलं काय? परड्यामध्ये आपण काहीतरी म्हशीचं शेण वगैरे काढत असतो, अंगाला कपड्याला शेणाचा वास येत असतो. तेवढ्यामध्ये गावातला एक पोरगा पळत येतो आणि सांगतो की तुमच्या मुलीला बघायला पाहुणे आमच्या इथं आलेत, एक अर्ध्या तासाने येणार आहेत. हा निरोप मिळाला की हातातलं काम सोडायचं, ते वास येणारे कपडे काढून ठेवायचे, हातपाय स्वच्छ धुवायचे आणि कपाटातली इस्त्रीचे कपडे घालून पाहुण्याच्या स्वागतासाठी दारामध्ये हात जोडून उभा राहायचं. जेवढ्या सहजपणानं आपण आपले कपडे बदलतो तेवढ्याच सहजपणाने त्यांनी केलं काय? तपश्चर्याच केलेली होती, साधनाच घडलेली होती. तो जीर्ण झालेला देह बाजूला काढून ठेवला आणि तात्पुरता दुसराच एक देह धारण केला. तो पूर्वीचा देह झाकून ठेवला. प्रभू रामचंद्राचं आगमन झालं, त्यावेळेसच्या रीतिरिवाजाप्रमाणे स्वागत झालं. आश्रम फिरून बघून येऊया म्हणून सगळे बाहेर पडले. पुढे प्रभू रामचंद्र चालतायत, बाजूला सीतामाता चालतीये, शरभंग ऋषी बाजूनं चालतायत. हा लक्ष्मण पाठीमागून निघालेला तो मात्र जरा अस्वस्थ होता. त्यानं थोडंसं पलीकडे जाऊन बघायचं काय आहे ते, जरा इकडं जाऊन बघावं, जरा झाडाच्या बुंद्यामध्ये बघावं, फुलझाडं लावलेली ताटवे वगैरे ती जरा बाजूला सारून बघावं. ही त्याची चाललेली चुळबुळ ऋषींच्या लक्षात आली. त्यांनी विचारलं, लक्ष्मणा काय सांगतोय, शोधतोयस? मनातली शंका बोलून दाखवायचं जरा अवघड वाटलं म्हणून काही नाही, उडवाउडीची उत्तरे दे. काही नाही, आश्रम बघतोय, हे फुलझाडं बघतोय, हे बघतोय, फळं बघतोय. पुन्हा हे पुढे निघाले. पुन्हा हे आणखी पाठीवर तसंच सुरू. त्या कुंपणाकडे जावं, पलीकडं काय आहे बघावं, इकडच्या बाजूला काय आहे ते बघावं. हे परत ऋषींच्या लक्षात आलं. त्याने विचारलं, अरे लक्ष्मणा काय शोधतोयस? मनातली गोष्ट बोलून दाखवायचं अवघड झालं. पण आता ह्यानी जर मनामध्ये आणलं, ह्याच्या मनात काय काय व्यवहार चाललेत हे जाणून घ्यायचं जर ठरवलं तर ज्यांना ते व्यवहार जाणून घेण्याची क्षमता ज्यांच्याजवळ आहे त्यांच्यापासून किती वेळ लपवून ठेवणार? तो म्हणाला, ऋषीवर एक शंका आहे, विचारू का? म्हटलं विचार तुला काय विचारायचं विचार.
काय नाही, आश्रम तर एवढा स्वच्छ आहे, पवित्र आहे, नाना तरीची फुडं झालंय, त्याचा सुगंध येतोय, फळाची झाडं सगळी बहरलेली आहेत. असं असताना सुद्धा कुठून तरी मधूनच मला जरा दुर्गंधी येते. बाजूनं वाहणारी नदी, स्वच्छ पाणी आहे, अजून कुठल्या साखर कारखान्याची मळी त्याला जाऊन मिळालेली नाही, काही नाही, तरी एवढं पवित्र वातावरण असताना सुद्धा दुर्गंधीमधनं तरी कुठं तरी येते. ती कशाची ते शोधण्याचा मी प्रयत्न करतो. त्याने सांगितलं, बघायचंय तुला दुर्गंधी कशाची? उत्सुकता तर होतीच. सगळे ज्या झोपडीमध्ये तो देह ठेवला होता तिकडं जायला सुरू केलं. जसं जसं जवळ जाईल तशी जरा दुर्गंधी जास्तच यायला लागली. झोपडीचं दार उघडल्यावर आतून जो भपकारा आला, सगळ्यांनी आपली वस्त्र नाकाला लावली. दिसलं कोणाचं तरी प्रेत तिथं ठेवलेलं आणि ते झाकून ठेवलंय. लक्ष्मणाला पुन्हा शंका आली म्हणून तो पुन्हा ऋषींच्या तोंडाकडे बघायला लागला. त्यांनी विचारलं, काय लक्ष्मणा? हा म्हणायला लागला, ज्या अर्थी एवढी घाण सुटली आहे त्या अर्थी त्या माणसाला जाऊन एक 4-5 दिवस तरी कमीत कमी झाले असले पाहिजेत, त्याच्याशिवाय एवढी दुर्गंधी येणारच नाही. ते म्हणायला लागले, अजून का ठेवलंय, विल्हेवाट का लावली नाही हे विचारायचं होतं. ते म्हणायला लागले, लक्ष्मणा तू समजतोस तसं नाही बाबा, हे प्रेत नाही, मेलेल्या माणसाचा तो देह नाही, अचेतन देह नाही, ते माझं शरीर आहे. त्याची अवस्था ही अशी आहे, प्रत्यक्ष भगवंत माझ्या घरी येत आहेत म्हणून मी तात्पुरता तो देह बाजूला काढून ठेवलाय. आत्ता जो दिसतोय हा वसना घेतलेला देह, जोपर्यंत तुम्ही आहात तोपर्यंत हा देह आहे. तुम्ही गेला की पुन्हा तो देह आणि मी पुन्हा आहे ते आहे. ही चाललेली चर्चा प्रभू रामचंद्र तर ऐकतच होते. वाईट वाटलं, ज्या माणसाचं आयुष्य तपस्साधनेत गेलंय त्याच्या वाट्याला सुद्धा हे असले भोग यावेत. एक विचार केला आणि सांगितलं की ऋषीवर जे झालं ते झालं, आता जो देह तुम्ही धारण केलाय हाच देह राहू द्या. त्याने हात जोडले, प्रभू आपण समर्थ आहेत, आपण मला हा देह द्यालही, पण त्या देहाच्या रूपानं जी मी भोग भोगतोय हे जर आत्ता याच जन्मात भोगून संपवले नाहीत, पुन्हा जर काही उरलं तर ते उरलेलं भोगण्यासाठी म्हणून पुन्हा आलं पाहिजे, आणि जे राहिले ते पुन्हा भोगत बसलं पाहिजे. त्यापेक्षा याच जन्मात काय होऊन जायचं असेल ते होऊन जाऊ द्या, पुन्हा ती येणं नको ना जाणं नको. हे कर्माचे भोग कोणालाही चुकलेले नाहीत, कारण आपलं शरीर हे संचिताच्या अधीन आहे. शरीर संचित अधीन धर्मराज हिंडेवन, हे शरीरच आपलं संचिताच्या अधीन आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी भोगाव्याच लागतात. ह्यातनं फक्त तेच सुटले ज्यांनी केलेली कर्म भगवंताला अर्पण केली, केलेल्या कर्माची इच्छा बाळगली नाही, त्यांना ती कर्म बाधत नाही, कारण जे घडलं ते भगवंताला अर्पण केलेलं असतं, फलाची अपेक्षा केलेली नसते, त्यामुळं त्यांना ही कर्म बाधत नाहीत. बाकी तुम्हा आम्हाला हे सर्वांना भोगावेच लागतात. एवढ्यासाठी गीतेचं सांगणं आहे, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भूर मा ते संगोस्त्व कर्मणी. फक्त तेच एक यातनं सुटले. आणि दुसरे म्हणजे जे हरिभक्त आहेत, ज्यांनी त्या भगवंताला आपल्या हृदयामध्ये साठवलंय, जे देह काळाला विसरून गेलेले आहेत, फक्त ते यातनं सुटले म्हणून भगवान महाराज त्याचं वर्णन करतात. साठवेल हरी जी हृदय मंदिरी त्याची सरली रजार झालं सुफल व्यापार. प्रश्न एवढाच आहे, ज्याला साठवायचंय त्याचा आकार किती आहे आणि ज्या हृदयात साठवायचंय त्याचा आकार केवढा आहे. एक व्यवहारातला साधा नियम आहे, 1 लिटर दूध तापवायचं. भांड जे असावं लागतं ते त्याच्यापेक्षा जरा मोठं असावं लागतं, म्हणजे ज्याच्यात 1.25 लिटर 1.5 लिटर 2 लिटर दूध बसल असं भांड असावं लागतं. म्हणजे जी वस्तू साठवायची
त्या वस्तूचं जे आकारमान असेल त्यापेक्षा मोठं आकारमान ज्याच्यात ती ठेवायची त्याचं असावं लागतं. आपलं हृदय केवढं असेल 2 बाय 3 बाय, आपण तर काही बघितलेलं नाही. बघितलंच असलं तर चित्र तरी असतं, नाहीतर त्या डॉक्टरला तरी ठाऊक त्या कार्डिओलॉजिस्टला केवढं असतं ते. 2-3 इंच उभं असेल, 2-3 इंच आडवं असेल. या एवढ्याशा हृदयात ज्याला साठवायचंय त्याचा आकार केवढा आहे. संत तर सांगतात अनंत ब्रह्मांड उदरी अनंत ब्रह्मांड उदरी ब्रह्मांड उदरी हर्या बालक नंदा घरी. ज्याच्या उदरामध्ये अनंत ब्रह्मांड साठवलीयेत त्याचा आकार केवढा असेल. ब्रह्मांड म्हणायचं तरी कशाला. आपल्याला जे दिसतंय म्हणजे दिसणारा चंद्र, दिसणारा सूर्य, त्याची ग्रह, जिथपर्यंत आपल्याला दिसतंय ते सगळं, जे दिसत नाही त्याच्या पलीकडचंही सगळं त्याच्यात आलं. आणि या विश्वामध्ये एवढा एकच सूर्य आहे असंही नाही. संतांनी सांगितलं तर ते आपल्याला पटत नाही, पण हीच गोष्ट जर शास्त्रज्ञांनी सांगितलं तर लगे पटते. आतापर्यंत जवळ 8 सूर्यांचा तरी शोध लागलाय. त्या प्रत्येक सूर्याच्या स्वतंत्र ग्रहमाला आहेत जे आपल्याला दिसत आहे नाही. हे असं दिसणार न दिसणार सगळंच त्या ब्रह्मांडामध्ये, अशी अनंत ब्रह्मांड ज्याच्या उदरामध्ये भरलेली आहेत त्याचा आकार केवढा असेल. आणि ज्याचा आकार एवढा आहे त्याला जे साठवायचं ते आपलं 2 बाय 2चं हृदय कसं त्याच्यामध्ये साठवायचं करायचं. पण येतं, साठवता येतं. आपला डोळा केवढा आहे असेल 1.5-2 इंच असा असेल, 1-अर्धा इंच असा उभा असेल. त्याच्यामध्ये एक गोल असतो तपकिरी रंगाचा आणि त्याच्यामध्ये एक काळा ठिपका असतो मोहरीच्या दाण्यासारखा. पण त्या तेवढ्याशा त्या डोळ्यामध्ये, त्या ठिपक्यामध्ये 25 मजली इमारत जरी असली 250-300 फुटाची तरी ती मावतीच की. हिमालयाच्या बाजूला लांब जरा थोडस उभारलं तर 1000 फूट उंचीचा हिमालय बारक्या डोळ्यामध्ये आपल्या बसतो. कॅमेराचा डोळा केवढा असतो असेल त्या रुपयाच्या साईजचा,
पण तेवढ्याशा त्या डोळ्यामध्ये घरातली अख्खी सगळीच्या सगळी फॅमिली बसते. अगदी 6 फूट उंचीचा जरी असला तरी सुद्धा घरातली सगळी जी 10-20 माणसं असतील ही सगळी त्या एवढ्या बारक्या डोळ्यामध्ये बसतात. त्याप्रमाणे हा एवढा विश्वव्यापक जरी असला तरी भक्ताच्या त्या 2x2च्या 3x3च्या हृदयामध्ये तो बसतो. महाराज सांगतात एवढा प्रभु भाव ऍम्प्लिफायर जवळ आहे का कोण? कसं आहे, तुम्हाला भजन करायचा अधिकार असला तरी लोकांना झोपायचाही अधिकार आहेच की. कशाला त्यांच्या झोपा मोडताय करताय? कोणाला स्टेंट घातलेली असते, असं वाजायला लागलं करायला लागलं की धडधड धडधड वाढते करते. काय इथल्या लोकांना ऐकू जाईल एवढा आवाज असणं गरजेचं आहे ते मी मान्य करतो. पण जी माणसं इथनं समजा 4 फरलांगावरती आहेत, जी निवांत घरात झोपलेली, त्यांची झोपमोड करायचा काय आपल्याला अधिकार आहे? म्हणून जर व्हॉल्यूम कमी करता आला तर कमी करा. आणि होतंय काय, व्हॉल्यूम जरा मोठा असला की म्हणणाऱ्याला जरा जास्त जरा जोर येतोय करतोय. व्हॉल्यूम मर्यादित ठेवा. एवढा प्रभू भावे तेणे संपुष्टी राहावे, होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी तेचा. एवढा विश्वव्यापक जरी असला तरी सुद्धा तो भक्तांच्या हृदयामध्ये साठवला जातो. आणि ज्यांनी असं त्याला साठवलंय
त्याला पुन्हा हे हेलपाटे घालत बसावे लागत नाही. तरी पुन्हा प्रश्न अजून आहेच आहे. जी वस्तू आपल्या जवळ आहे त्याची साठवणूक काय करायची? साठवणूक केव्हा करावी लागते? नळाला 15 दिवसातनं एकदा पाणी येते. आज आलंय, उद्या पाणी नाही. मग घरातली बॅरल असू देत, बादल्या असू देत, घागरी असू देत, सगळ्या भरूनच ठेवाव्या लागतात. कारण आजच आहे ते, उद्या नाही, परवा नाही. पण कल्पना अशी करा, एखादा मोठा शेतकरी 24 तास त्याच्या मोटारी चालू असतात. पाईपलाईन शेतामधून गेलेली असते. तो शेतामध्येच एक बंगला बांधतो. तो करतो काय? 4 इंची जी पाईपलाईन गेली त्यातूनच 1 इंची पाईपलाईन आपल्या घरापर्यंत आणलेली असते. कधी नळ सोडला तुम्ही रात्री 12 वाजता तरी नळाला पाणीच आहे, कारण ह्याच्या मोटारी 24 तास चालू असतात. लाईट गेली केली तर त्याने ऑइल इंजिन पण ठेवलेली असतात, त्यामुळे पाणी कधी बंदच नाही. कधी तुम्ही रात्री 1 वाजता सोडा नळ, 2 वाजता सोडा, नळाला पाणी आहे. ज्याच्या नळाला असं 24 तास पाणी आहे त्या माणसाला घागरी भरून ठेवा, तांबे भरून ठेवा, बादल्या भरून, काय गरज आहे? ती त्यांना पडते. आज आल्यानंतर पुन्हा 15 दिवस पाणी नाही, त्यांना त्याची साठवणूक करावी लागते. पण ज्याच्या जवळ 24 तास घरात पाणी आहे त्याला ही साठवणूक करावी लागत नाही. कोकणामध्ये पावसाळ्यातच सरपण गोळा करून ठेवावं लागतं साठवून. कारण उन्हाळ्यात, पावसाळ्यामध्ये सतत पाऊस असल्यामुळं वाळलेलं सरपणच त्यांना कधी मिळत नाही. म्हणून उन्हाळ्यातच ते सगळं गोळा करायचं आणि ते घरामध्ये रचून ठेवायचं असतं. कारण पावसाळ्यात पुन्हा वाळलेलं सरपण नाही, त्याची साठवणूक करावी लागते. हा भगवंत जर आपल्या हृदयामध्येच आहे असं सगळेच संत सांगतात. सर्वा घटी राम देहा देही, 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 सर्वा घटी राम देहा Hare Mukhe
एक प्रत्येकाच्या हृदयामध्ये जर तो आहेच आहे आपल्याजवळ, तर साठवणूक वेगळी काय करावी लागते. एक माझी झालेली फजिती सांगतो. ती माझी एकट्याची झालेली नाही, तुमची प्रत्येकाची कधी ना कधी तरी ती झालेलीच असते. मला कुरुक्षेत्राकडे जायचं होतं, वाशीला होतं. खोल्या वगैरे बंद केल्या, लॉक केल्या, बाहेरचा दरवाजा बंद केला. ह्या चाव्या सगळ्या एका पाऊचमध्ये ठेवून सुटकेसमध्ये तो पाऊच ठेवला. पंढरपूरला जायचं होतं, पंढरपूरला गेलो. तिथून सातारकडे जायचं होतं, सातारलाही गेलो. रात्री 12:30 वाजता ती निजामुद्दीन ट्रेन, गोवा निजामुद्दीन. गाडीला बसलो, गेलो. काय 2-4 दिवस थांबायचं, थांबलो. परत माघारी पुण्याला आलो. पुण्याहून खरं तर पंढरपूरकडे यायचं होतं, पण ते रस्त्यातच वसंत गुरुजी, जाधव गुरुजी, माहिती असतील बऱ्याच लोकांना, ते वारलेल्याचा निरोप मला पुणे स्टेशनवरती मिळाला. म्हणून मी तिकडे इस्लामपूरकडे गेलो. तिकडनं पंढरपूरला आलो, वाशीला जायचं विचार असा केला. त्याला आता किल्ल्याच काढून आपल्या वरती ठेवायचं नाही, तर ती गावात गेलं तिथं म्हणजे बाहेर दरवाजामध्ये बॅग ठेवायची, त्या उघडायची, ते पाऊच काढायचा, किल्ल्या काढायच्या. त्यापेक्षा आपल्या त्या काढून ठेवाव्यात वरती खिशात. म्हणून बॅग उघडली, तो पाऊचही काढला. उघडला तर आतमध्ये किल्ल्याच नाहीत. आता हे किल्ल्या गेल्या कुठं? मी तर माझ्या हातानंच तिथं ठेवलेल्या होत्या. निघाल्यापासून मी विचार करायला लागलो, रस्त्यात आपल्याला कुठं कुठं सुटकेस उघडावी लागली होती आणि कुठं कुठं तो पाऊच. सुटकेस जरी उघडली तर त्या पाऊचला हात लावायचं कामच पडलेलं नव्हतं. मग तो जर आपण उघडलेलाच नव्हता तर मग किल्ल्या बाहेर पडायचं कारण तरी काय? किल्ल्याचा काही पत्ता लागेना. बायको पोरगे त्यावेळेला इथं लातूरमध्ये होते, म्हणून फोन केला, व किल्ल्या हरवल्यात मी आता वाशीला जाऊन तरी काय करू तिथं. कारण एक कुलूप उघडायचं असतं तर मग काहीतरी तोडलं केलं असतं, पण ते 3-4 सगळ्याच खोल्याची कुलूप उघडायची. आता म्हणलो लातूरवरून तरी एखादा माणूस किल्ल्या करणारा न्यायला पाहिजे, नाही तर बार्शीवरून तरी. आता हे काही झटपट होत नाही, म्हणून ते जायचं कॅन्सल केलं. कुठंतरी पंढरपूरच्या जवळ गेलो असेल, लक्षात नाही माझ्या आता. ते 2 दिवसानं वारी होती, पंढरपूरला आलो. मग तिथे एक ट्रॉली आमची, ती घर म्हणा बारक, त्याच्यात काहीतरी काम होतं म्हणून गेलो. काहीतरी काढायचं होतं म्हणून ड्रॉवर उघडला आणि त्या किल्ल्या मला तिथं समोर दिसायला लागल्या. आता ह्या किल्ल्या आल्याच कशा इथं? मी तर माझ्या हातानं त्या पाऊचमध्ये, त्या पर्समध्ये ठेवलेला. ती पर्सही बॅगेमध्येच आहे तिथं, बरोबरच आहे. आणि ह्या किल्ल्या इथं कशा आल्या का हे लक्षात येईना. नंतर थोड्या वेळानं लक्षात आलं, जाताना मी पंढरपूरहूनच गेलो होतो. जाताना विचार काय केला मी, ह्या किल्ल्याचं काय तिकडे दिल्लीला काय काम आहे? कुठं जर रस्त्यात हरवल्या केल्या तर सगळीच अडचण होईल. त्यापेक्षा आपण पुन्हा माघारी पंढरपूरला येणारच आहे. इथून वाशीला जायचं, किल्ल्याची गरज त्या वेळेला आहे. म्हणून मी माझ्या हातानं त्या किल्ल्या काढून त्या ड्रॉवरमध्ये ठेवले होते. पण तिथं ठेवल्यात हे मी विसरून गेलो. म्हणून म्हणायला लागलो किल्ल्या हरवल्या, किल्ल्या हरवल्या. आणि दिसल्यावर पुन्हा बायकोला फोन करून सांगितलं, सापडल्या, किल्ल्या सापडल्या. अरे त्या सापडायला कुठे गेल्या होत्या? ज्या जागेवरती मी ठेवलेल्या होत्या त्याच जागेवरती होत्या, पण तिथं त्या ठेवल्यात हे विसरून गेलो. म्हणून हरवल्या म्हणायला लागलो, दिसल्या की सापडल्या म्हणायला लागलो. आपण जरा गडबडीत काहीतरी घरात करत असतो, वरचं शेल्फवरचं, फळीवरचं काहीतरी काढत असतो. बायको म्हणते पाणी तापलंय, पटदिशीने आंघोळ करून घ्या, पुन्हा थंड झालं म्हणायचं नाही. मग ते काम करता करताच आपला तो चष्मा असेल काहीतरी असतो, काढतो तिथं ठेवतो, आंघोळ वगैरे होते. बायको म्हणते गरम गरम स्वयंपाक आहे, तोपर्यंत खाऊन घ्या, पुन्हा थंड झाला म्हणू नका. जेवायलाही बसतो, पोटात जरा भर गेली केली, पाणी प्याला, डोळे जरा जड होतात, आडवा होतो जरा. 4 वाजता उठल्यावर आता चहा घ्यावा आणि चला तेवढंच आपलं मारुतीच्या पारापर्यंत जाऊन यावं, कोणाच तरी गाठ पडल म्हणून सगळं ओरखल्यावर तो चष्मा बघायला लागतो. चष्मा कुठे? चष्म्याचा पत्ता, ही दिवळी बघ, तो कोणाडा बघ, हे कपाट बघ, चष्मा काही सापडत नाही. बायकोला म्हणतो आता कुठं विसरून आलोय आणि कुठं हरवून आलोय. आता काय, आता परत डॉक्टरकडे गेला पाहिजे, पुन्हा नंबर काढला पाहिजे, 1000-500 रुपयाचा खर्च आहे.
जातात 2 दिवस असं तिकडं तिकडं करण्यात जातात. एक दिवस फळीवरचं काहीतरी घ्यायला जातो, हाताला चष्मा लागतो. मग म्हणतो सापडला सापडला अरे सापडायला हरवलाच कधी होता? ज्या जागेवरती त्या दिवशी ठेवलेला होता त्याच जागेवर होता, पण तिथं ठेवला हे आपण विसरून गेलेलो असतो म्हणून हरवला म्हणायचा, दिसला की सापडला म्हणायचा. भगवंत आपल्या हृदयामध्ये आहे, पण आपल्या हृदयात तो हे कोणाच्या स्मरणात आहे? सोयीस्करपणानं आपण सगळं विसरून गेलेलो असतो. तो आपल्या जवळ आहे ही आठवणच आपल्याला नसते. ज्या क्षणापासून त्याची सातत्यानं आठवण व्हायला लागते आपल्या जवळ तोय, त्या वेळेला तो साठवला म्हणायचा. कधीतरी 8 दिवसाला 4 दिवसाला, नाही तर सकाळी आंघोळ झाल्यावर तेवढं देवळात दर्शनाला जायला, असं नाही. सातत्यानं जेव्हा त्याची आठवण होते, क्षणभरही जेव्हा त्याचं विस्मरण होत नाही, त्यावेळेला तो आपल्या हृदयामध्ये साठवला म्हणायचा. आणि ज्याने असं आपल्या हृदयामध्ये साठवलाय त्याचं येणं जाणं संपून जातं. म्हणून मग महाराज त्या हरिभक्ताचं वर्णन करतात. साठविला हरी जे हृदय मंदिरी, त्याची सरली रजार, झाला सुफल अपार. देश म्हणताय का बघा. साठविला हृदय
त्याची सरली हृदय झाला सुफल व्यापार. हृदयामध्ये तो साठवला जातो, पण तरी एक पथ्य मात्र आहे.
कॉलेजला मुलं असतात तिथं बाहेरगावची, दाबळगावची पोरच समजा. कॉलेज संपलं की 11:30 पावणे हजर असतं स्टँडवरती. त्यांना एक आता पाठ होऊन गेलेलं असतं की 11:30ला उदगीरहून जी गाडी इथं लातूरला येते तीच आपल्या गावाकडे 11:45ला जात असते, हे आता माहिती झालेलं असतं. त्यामुळे ती गाडी आली की त्या गाडीच्या पाठीमागं पळायला लागतात. अजून तो बोर्डे लावलेला नसतो, काय नसतं, पण उदगीर गाडी 11:30ला आली की हीच गाडी आपल्या गावाकडे जाते, त्या गाडीच्या पाठीमागं पळायला लागतात. आता ह्यांना आतमध्ये कधी प्रवेश मिळतो? आतली माणसं अगोदर सगळे बाहेर यावे लागतात, गाडी मोकळी व्हावी लागते, तेव्हा यांना आतमध्ये गाडीत प्रवेश करता येतो. जोपर्यंत ती गाडी भरलेली आहे तोपर्यंत ह्यांना आत काही जाता येत नाही, हे बाहेर यावे लागतात. माणसं सगळी मोकळी व्हावी लागते, मग त्या गाडीमध्ये ह्यांना प्रवेश मिळतो. भगवंत आपल्या हृदयामध्ये राहतो, पण अगोदर जे आपलं हृदय काम क्रोधादी विकाराने खचाखच भरलेलं आहे, अगोदर ते रिक्त करावं लागतं. हे सगळे अगोदर बाहेर काढावे लागतात. ते हृदय मोकळं करावं लागतं, स्वच्छ करावं लागतं, रिक्त करावं लागतं. अशा हृदयामध्ये मग तो राहतो. महाराज सांगतात, तुका म्हणायची करावे निर्मळ, तुका म्हणायची करावे निर्मळ, तुका म्हणायची करावे निर्मळ, तुका म्हणायची तुका म्हणायची करावे निर्मळ, तुका म्हणायची करावे निर्मळ.
चित्त करावे निर्मळ, हेवनी गोपाळ राहे ते. ज्याचं चित्त शुद्ध आहे, अंतःकरण शुद्ध आहे, अशांच्या हृदयामध्ये तो येऊन राहतो. आणि ज्याच्या हृदयामध्ये आता तो राहिलेला आहे त्याचं हे येणं जाणं हेलपाटे घालणं सगळं संपून जातं. म्हणून मग महाराज त्या हरिभक्ताचं वर्णन करतात. साठविल हरी जी हृदय मंदिरी, त्याची सरली येरदार, झाला सुफल जापा हरियाला हाता. मग कायची भय चिंत, एकदा का तो जर आपल्या हातामध्ये आला, कशाची चिंता आहे आणि कशाची काळजी. नवरा जर आपल्या मुठीमध्ये आलेला असला तर कशाला बाकीच्यांची काळजी करायची. हात जर आपल्या हातात जर असला काही काळजी करावी लागत नाही, कशाचं भय नाही चिंता नाही. खरं तर माणसांना दोन गोष्टीचं भय, एक आपण अनुभवलंय, एक दुःख आपण अनुभवलंय, पण आपल्या स्मरणात ते नाही म्हणून त्याचं काहीच वाटत नाही आपल्याला. आणि अजून एक तर भोगायचंय, दुसरं अजून यायचंय मरणाचं दुःख. त्याची मात्र माणसाला भीती वाटायला लागते. म्हणजे जे अनुभवलंय त्याचा विसर पडलेला असल्यामुळे त्याची भीतीच नाही. काय त्रास नसतो का माणसाला झालेला. कीर्तनात आपल्याला 2 तास तरी बसता येतं का बरं मांडी घालून, सारखा पाय इकडचा इकडे इकडचा इकडं आपण करत असतो. त्या आईच्या उदरात काय ऐसपैस जागा असते का, ह्या अंगावरून त्या अंगावर इकडून तिकडं पाय लांब करा कुड करा. तेवढ्या त्या जागेमध्ये 9 महिने काढलेले असतात. त्या गुडघ्यामध्ये मान खुपसलेली, तशाच अवस्थेत आपण 9 महिने काढतो. काही दुःख न होता, ह्या त्रास न होताना गोष्टी होतात का, त्रास झालेला असतो, फक्त आपल्या स्मरणात ते नसतं. म्हणजे बाहेर जन्माला आल्यानंतरच्या गोष्टी सुद्धा आपल्या लक्षात नसतात. 5-6 वर्ष जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत काही स्मरणात नसतं. मी काहीतरी 4-5 वर्षाचा असेल, एक उद्योग आम्ही करून घेतला होता. आई आणि मी स्वयंपाक करत, तिनं ते उकळलेली आमटी चुलीवरून काढून खाली ठेवलेली होती. काहीतरी त्या बाजूच्या खोलीतनं आणायचं म्हणून ती बाजूच्या खोलीत गेली. तेवढ्यामध्ये आम्ही ती जरा थोडीशी काहीतरी ओढलं, काय केलं, काहीतरी केलं, पण ती सगळी आमटी माझ्या पायावरती सांडली, उकळलेली आमटी. आता शिमगा तर आम्ही लगेच त्याच वेळेला केला असणार आहे ना. बरं, त्या वेळेला काही गावात डॉक्टर नाहीत, बार्शीला जायचं, वाहतुकीची सोय नाही, शेतातून बैलगाडी बोलवलेली, गाडीत घातलेलं, बार्शीला नेलेलं, 50 किलोमीटर जायचं. म्हणजे कधीतरी रात्री जाऊन पोहोचलो असं दवाखान्यात. आता जाताना दिवसभर आमचं रडणं पडणं चालूच असणार आहे. रडून रडून जरा कंटाळून झोप लागली तर तेवढ्या वेळेपुरतं बंद, नाही तर जागा झालं की सुरू असणार. ह्यातलं मला काहीही आठवत नाही. असं काही झालं होतं काहीच मला आठवत नाही कोणतं. पण 2 कारणामुळे मी सांगतो की बाबा माझा पाय भाजला होता. एक तर आई सांगायची, तुमच्या पायात अन्नाच्या दिवसभर शिव्या खात होत्या, अन्न जरा जास्त शिव्या द्यायच्या आजोबा. म्हणले दिवसभर मला शिव्या खाव्या लागल्या. म्हणले घरातली माणसं सांगतात असं झालं होतं म्हणून. आणि दुसरी गोष्ट, त्यावेळेला प्लास्टिक सर्जरी वगैरे काही प्रकार नव्हता, त्यामुळे ती कातडी जळालेल्याची कोण आजही माझ्या पायावरती आहे. म्हणून मी म्हणतो की माझा पाय भाजला होता. पण मला जर विचारलं तर मला काहीच त्यातलं आठवतही नाही, कधी झालं काय काही स्मरत नाही. मग ती मला आठवत नाही म्हणून घटना घडलेली नाही असं नाही. घटना घडलेली असते, फक्त आपल्या स्मरणामध्ये नसते. आईच्या उदराच्या बाहेर आल्यावरच आपल्याला आठवणं, आईच्या उदरातलं काय झालं हे कसं आठवावं. आईच्या उदरातल्या गोष्टी आठवत नाहीत, मागच्या गोष्टी कशा आठवाव्यात. आपल्या स्मरणात काही राहत नाही, म्हणून आपल्याला त्या दुःखाची जाणीव नसते. लोक मरताना तेवढे आपण बघत असतो म्हणून त्याची मात्र माणसाला भीती वाटते. पण ज्यानं त्या भगवंताला आपल्या हृदयामध्ये साठवलंय
त्यानं कशाची चिंता, कशाचं दुःख आणि कशाची काळजी करायची गरज आहे? कारण अंतकालाच्या वेळेला हा त्याच्या जवळ त्याची परिचर्या करण्यासाठी त्याच्या जवळ उभा असतो. ते रणवैक पण देखून अंगी मी आपल्याची उत्तीर्णत्वा लागे भक्ताची तनुत्यागे परिचर्या करी. त्याचा अंतकाल ज्या वेळेला येतो त्या वेळेला त्याची शुश्रूषा करण्यासाठी हा तिथं थांबलेला असतो. त्याच्या सेवेचं ऋण ह्याच्या डोक्यावरती एवढं झालेलं असतं, त्या ऋणातून त्याला मुक्त होता येत नाही. एवढा विश्वाचा मायबाप जरी असला, द्वारकेचा राणा असला, सर्व सत्ताधीश जरी असला, तरी भक्ताच्या सेवेचं ऋण त्याला फेडता येत नाही. म्हणून त्याला ऋणको म्हणून घ्यायची पाळी येते. एखाद्याचं देणं आपल्याला नाही देता आलं, माणसं त्याला दिवाळखोर म्हणतात, ऋणको म्हणतात, पैसे नाही लोकांचे फेडता आले. ह्याला सुद्धा भक्ताच्या ऋणातून मुक्त होता येत नाही. पण ते ऋणको म्हणून यायलाही ह्याला कमीपणा वाटत नाही. ज्ञानोबराय वर्णन करतात, तीर्थी भजी जाल अमरे पूजे जाल तीर्थी भजी जाल अमरे पूजे जाल तुमची भावा सारिखा देव होईल. तुमच्या भावा सारिखा देव होईल. तुमची भाव सारिखा देव होईल. बाप रखुमा देवी वरो विठ्ठल. बाप रखुमा देवी बाप रखुमा देवी तुमचा रणवाई म्हणता नल जाईल रे तुमचा तुमचा रणवाई म्हणता नल जाईल रे. मरी पूजी जाल तुमच्या भावा सारिखा देव होईल. बाप रखुमा देवीवर विठ्ठल तुमचा रणवाई म्हणता नल जाईल रे रे. ऋणको म्हणून यायला याला काही लाज वाटत नाही. भक्ताच्या ऋणातून मुक्त होता येत नाही. म्हणून मग अंतकालाच्या वेळेला त्याची परिचर्या करण्यासाठी त्याच्या जवळ तो उभा असतो. ते रणवैक पण देखून अंगी मी आपुलियाची उत्तीर्णत्व लागे भक्ताची तनुत्यागी परिचर्या करी. देह वैकल्याचा वारा झणे लागेल या सुकुमार म्हणून आत्मबोधाची पांजिरा श्वेतया. देह धर्म आहे. खर तर अंतकालाच्या वेळेला भगवंताचं नामस्मरण करावं. पण आता एखाद्याची वाचच गेली तर त्यानं काय करावं?
काही वेळेला बुद्धीला भ्रम होतो, सांगितलेलंच कळत नाही. असं जर माझ्या भक्ताचं झालं तर त्याचं काय करायचं? ज्ञानोबराय सांगतात, म्हणजे भगवंत अर्जुनाला सांगतात, अरे अर्जुना, काहीच काळजी करायची गरज नाही, कारण अगोदरच त्याला मी मुक्कामापर्यंत नेऊन पोचवलेलं असतं, अगोदरच आत्मबोधाच्या पिंजऱ्यामध्ये ठेवलेलं असतं. त्यामुळं मेल्यानंतर काही काळजी करायची गरज नाही. ते मरणायली चिकडे माझा मिळवून गेले पुढे, मग मरणी आणि कीकडे जातील केवी. मरायचे अगोदर ते जर माझ्यापर्यंत येऊन पोचलेले असतात तर मेल्यानंतर आणखी कुठं दुसरीकडे जाणार आहेत? ज्याने त्याला हृदयात असं साठवलंय त्याचं हे सगळं चुकून जातं. साठविलं हरी जी हृदय मंदिरी, त्याची सरली हृदय झाला सुफल दापर. हरियाला हाता मग काहीची भयचिंत, तुका म्हणे हरी काही उरवणे देवरी. काही त्या वेळेला तो मनामध्ये राहू देत नाही, कारण हे जन्माला आणि मरणाला कारणीभूत हे सगळे मनातले संकल्प आहेत. त्या वेळेला डोळ्यापुढे उभारणारी भावना, वासना ही जन्माला कारणीभूत होती. काहीच मनामध्ये राहू देत नाही. भरतानं आयुष्यभर तपश्चर्या केली. एक दिवस स्नानाला गेला. एक गर्भिणी असणारी हरिणी पाणी प्यायला तिथे आली. वाघाची डरकाळी तिनं ऐकली, उडी मारली. उडी मारल्याबरोबर एकतर घाबरण्याच्या योगानं आणि उडी मारण्याच्या योगानं ते पिलू खाली पाण्यामध्ये पडलं. त्याला दया आली, आता काय होईल या हरणाच्या पाडसाचं, या अरण्यामध्ये काय होईल? ह्याला मारायला वाघ आणि सिंह कशाला पाहिजे? कोले कुत्रे मांजर जरी झालं तर ह्या पिलाला फाडून खाईल. म्हणून त्या पिलाला उचललं आणि आपल्या आश्रमामध्ये नेलं. दोघांना एकमेकांचा एवढा लळा लागलेला की थोडा वेळ जरी ते पाडस समोर दिसलं नाही तरी लगे ह्यानं आपल्या सगळ्या शिष्याला कुठे गेलंय, काय झालंय, घेऊन या म्हणून शोधून आणा. आणि थोडा वेळ तो भरत नजरेला पडला नाही तर ते हरिण कावरं वावरं होऊन जायचं, इकडं बघ तिकडं बघ करायचं. त्याचा अंतकाल जवळ आला आणि डोळ्यापुढं सारखं ते पिलू उभं राहायला लागलं. आता माझ्या माघारी माझ्या आश्रमातली ही माणसं माझ्या ह्या पिलाचा नीट सांभाळ करतील का नाही असं सारखं वाटायला लागलं. सतत डोळ्यापुढं ते पिलू उभारण्याच्या योगानं तशाच अवस्थेत मेला. पुन्हा हरणाच्या जन्माला यावं लागलं. आयुष्यभर तपश्चर्या केली, पण अंतकालाच्या वेळेला मात्र सतत डोळ्यापुढे ते हरिण उभं राहण्याच्या योगानं त्याच्या जन्माला जावं लागलं. असं माझ्या भक्ताचं होऊ नये म्हणून त्याच्या मनामध्ये तो काही त्या वेळेला राहू देत नाही. तुका म्हणे हरी काही उरवणे देऊरी. ज्याच्या अंतःकरणात आता काही उरलेलं नाही त्याची सरली एरदार झाला सुफल व्यापार. साठविल हरी जी हृदय मंदिरी, त्याची सरली एरदार झाला सुफल व्यापार. हरियाला हात मग कैची भयचिंता, त्याची सरली एरदार झाला सुफल व्यापार. तुका म्हणे हरी काही उरवणे देऊरी, त्याची सरली एरदार झाला सुफल व्यापार. आता दोघ जण मिळून म्हणा. आता तुका म्हणे Ah
झाला तू पळा